प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात गावाकडचं सुख, गावाकडचं वातावरण नसतं. बघा हे गावाकडचं वातावरण कसं आहे. सकाळी पहाटेचे 6 वाजलेत आणि 6 वाजताचं वातावरण बघा कसं आहे. आपण बघा पहाटे 6ला घरातील सर्व कामे, चरशांचे धारं काढणे, चारा पाणी सर्व कामे करून पहाटे 6ला आपण इथं बागेमध्ये आलो. का एक शेतकरीची नाळ आहे, या शेतीशी नाळ जुडलेली म्हणून आपण इथं आलो. माझ्या बागेमध्ये मला आज काहीच काम नाही, पूर्ण निवांत आहे. तरी पण इथं आलो का, माझं प्रेम आहे इथं शेतावरती. अहो शेतीत केल्याशिवाय आपलं मन रमतच नाही, कारण आपण एक शेतकरी. आणि तुम्हाला खरं सांगतो, तो भाग्यवान आहे जो शेतकरी आहे, तो शेतीकडे जो राहतो शेतीत, तो भाग्यवान. शेतीतल्या लोकांना हे सुख घेणं अनुभवताच येत नाही प्रत्येक शेतीतल्या लोकांना. म्हणून म्हणतो जे शेतकरी आहे, जे गावाकडे खूप मस्त राहा, आनंदी जगा. कारण बघा ना, तुम्हाला जर एखादं दुःख झालं तर तुम्ही नाराज होता, तुमच्या चेहऱ्यावरती हसू रडू येतं, बरोबर, नाराज होता. पण हे झाड बघा, हे झाडाला काय दुःख आहे का? काय नाही. किती टवटवीतपणा आहे बघा, आहे का नाही? ह्या झाडाला टवटवीतपणा आहे का नाही? का ह्या झाडाला दुःख आलं नसतं, मला कळी निघणं झाली काही नाही म्हणून थोडंसं दुःख तर आलं असतं का नाही? पण तरी पण टवटवीतपणाने किती आनंदाने जगतं बघा झाड. कारण त्याला त्याच्या स्वतःवरती विश्वास आहे की आपण कळी काढू शकतो, आपल्याला कळी निघणार आहे हे त्याला माहीत आहे. कारण बघा इथे थोडीशी कळी निघायला लागलेली दिसते का? आहे का कळी? हो का? अशी थोडीशी कळी निघायला लागलेली. तर मग ते झाड किती आनंदी आहे बघा. का 4 कळी काढले तरी त्याला आनंद किती आला असेल. किती हिरवं बहार आहे, भरलंय किती बघा किती. आणि 4 दिवस थांबा, 4 दिवसांनी ते फुलानं सर्व भरेल, एवढं लक्षात ठेवा. कारण त्याला स्वतःवरती विश्वास आहे आपल्याला कळी निघणार. आणि मलाही स्वतःवरती विश्वास आहे की माझ्या बागेला कळी निघणार, कारण मी कष्ट प्रामाणिक आहेत आपलं, त्याच्यामुळे आपल्या बागेला कळी निघणार हे आपल्याला 101% माहीत आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना एक सांगतो की खरंच शेतीशी एक अशी नाळ आहे की शेतीत लाखो रुपये घालून जर एखाद्याला आपल्याला तोटा जर आला तरी शेतकरी कधीच खचून जात नाही. का? त्याला माहीत आहे आपल्या शेतीनं आज जरी आपल्याला दुखवलंय, आज जरी आपल्याला उत्पन्न नाही दिलं, पण एक दिवस नक्कीच ती शेती आपल्याला उत्पन्न देणार आहे ही त्या शेतकऱ्याला माहीत आहे. त्याच्यामुळं शेतकरी कधीच खचून जात नाही. असं नाही बाबा तुमच्या शेतीतल्या लोकांनी रोज धावपळ करा, रोज कामावरती जा, महिन्याच्या अखेरी पगार येण्याची वाट पहा, मग तो पगार आला की आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करा. अहो तसं नाही. आपण शेतकरी आहे, आपल्याला एकदमच पैसा घेतो, आपण सुट्टी नाही देत. कारण शेतकरी असा आहे की तो स्वतःच्या मुलापेक्षा शेतीला आणि शेतीत असणाऱ्या पिकाला जास्त सांभाळतो. एवढं लक्ष ठेवा, जास्त. मग विचार करा, जो स्वतःच्या मुलापेक्षा शेतीला एवढं जपतो म्हणलं, त्या शेतीने त्या मालकाला काही ना काही उत्पन्न देणार, त्यालाही फायदा देणार. आणि 101% आपल्याला विश्वास आहे की आपण एक नाही एक दिवस खूप मोठा माणूस आहे. हे आपल्यावर विश्वास म्हणजे विश्वास आहे. कारण आपली जीवनसाथी ही शेती आहे, ही शेती जीवनसाथी आहे. याच्या जीवावरती तर आपण जगतोय आणि हिला खरंच एवढा कष्ट करणार, प्रामाणिकपणे आपलं कष्ट चालू आहे त्याच्यासाठी. धन्यवाद. प्रत्येक भावाला, प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगतो, खरंच शेती करा तुम्ही, खरंच मनापासून शेती करा. तुम्हाला कधीच शेतीत अपयश कधीच येणार नाही, यशच येणार. कारण तुम्ही प्रामाणिक जर केलं ना तर यश येणार. मी आता प्रामाणिकच करालो तर बघा माझ्या बागेला कळी कशी निघायला लागली, थोडीशी गावून निघायला लागली, पण एक दिवस नक्कीच निघणार. आणि तुम्ही म्हणताल की बाबा मोजकीच कळी निघाली, मोजकीच नाही आहे. तर आपल्याला बघा बारीक कळीसुद्धा निघायला लागली, दिसते का तुम्हाला? हो का, इथं बारीक कळी दिसते का? मग